आज या ठिकाणी जे 12 तारखेला हिंदकेसरी मैदान होतं त्या मैदानाच्या अनुषंगाने गावकरी सर्व या ठिकाणी आता एक छोट्या गाणी बैलगाडा मालकांची आणि सर्वांची मीटिंग पार पडली। मीटिंग साठी सर्व पदाधिकारी बैलगाडा संघटनेचे काही पदाधिकारी आणि बैलगाडा मालक या ठिकाणी उपस्थित होते आणि कोडपाकड गावचे सरपंच आणि प्रतिष्ठित नागरिक सगळ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। खरं तर बैठकीचं कारण काही फार मोठं नसून याचं नियोजनाची बैठक होती। आयोजकांनी आपल्याला बोलवलं, परंतु हे आपल्या माध्यमातून एकच हे हिंदकेसरी मैदान होणार आहे तर चांगलं हे बैलपोळ्याचं मैदान आहे आपल्याकडं पहिल्या वर्षी होत आहे। चांगलं करण्यासाठी बऱ्याच गोष्टीवरती चर्चा झाल्या, पब्लिक असेल बऱ्याच त्यासाठी काय काय रूपरेषा मैदानाची आणि ही 11 फाट्या आहेत, एक फाटी वाढवायची, काही थोडंसं मध्ये छोटासा तो डाब होता तो पूर्ण लेवल करायचा, ह्या अनुषंगाने मीटिंग पार पडली। आणि नक्कीच मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करीन सर्व गाडा मालकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी यावा। खरंच हिंदकेसरी मैदानासारखे एक हिंदकेसरी मैदान परत एकदा संभाजीनगर जिल्ह्यात होत आहे, त्यासाठी आपल्या सर्व बैलगाडा मालकांची आणि प्रेक्षकांची फक्त आपण काय म्हणू शकतो की बा सहकार्याची भूमिकेची अपेक्षा आहे। थँक्यू, धन्यवाद। नमस्कार। आज आपण फक्त हिंदकेसरी मैदान या निमित्ताने इथं जमलेलो आहोत आणि आज फक्त बैलगाडा मालकांना जे देण्याचा संदेश आहे की आज एकोडपाचोड या ठिकाणी जे आश्रमाता केसरी या नावाने जी फाटी आजपर्यंत छत्रपती संभाजीनगर मध्ये फेमस झालेली किंवा गाजलेली आहे आणि जास्तीत जास्त मैदान झालेले आहेत, तिथंच एक हिंदकेसरी मैदान आपण आयोजित करू आणि बैलपोळा हा आपला जो नंदी आहे त्या निमित्ताने आपण हा बैल हिंदकेसरी मैदानचं नियोजन केलेलं आहे। कारण की आज आपल्याला पैसा कुठं नाही, परंतु असं मैदान करून दाखवायचं आहे की सर्वसाधारण बैलगाडा मालक कसं येईल आणि त्यांना कसं ह्या मैदानाचा आनंद घेता येईल, त्या अनुषंगाने आज आपण ह्या मैदानाचं नियोजन करणार आहोत। कारण की राहिलेला विषय जो आहे की फाटी कंप्लीट 11 आहेत सर बोललेत म्हणून, आणि अजून एक वाढवू आम्ही, कारण की त्या वाढू आणि प्रत्येक बॅरिकेड असणार आहेत आणि जास्तीत जास्त बैलगाडा मालक असतील त्यांना असं संदेश देईल की सर्वांनी यावे आणि बैलगाडा मालकांना आणि चालकांना किंवा शौकीनांना सर्वांना अशी विनंती करेल येताना सगळ्यात महत्वाचा विषय आहे की जे बॅरिकेड लावलेले आहेत त्या बॅरिकेड पासूनच मागे थांबावं। कारण की जे आयोजक असतात खूप तळमळाने हे नियोजन केलेलं असतं आणि जर आपण प्रेक्षक येऊन तिथं जर कुठलं मैदानामध्ये गालबोट लागत असत ते कृत्य करू नये, ही माझी अशी कळकळीची विनंती असेल सर्व आयोजक मंडळींना। धन्यवाद। नमस्कार, मी कृष्ण घोडके, आश्रमाता केसरी बैलगाडा मैदान आपण करतो त्याचा मी आयोजक आणि आमचे बाकीचे पूर्ण मंडळी। तर गाडा मालकांना एकच विनंती असेल या हिंदकेसरी मैदानासाठी की जास्तीत जास्त आतापर्यंत जेवढं तुम्ही मला सहकार्य केलं तेवढ्या मागच्या 5-7 मैदानापासून तीच अपेक्षा राहील आपल्याला। आणि आपण हे मानाचं मैदान बैलपोळ्यानिमित्त घेतोय, म्हणजे कुठंतरी असं वाटलं की आम्हाला की आपण करू शकतो हे मैदान, म्हणून आम्ही हे धाडस केलंय। कारण की बैलगाडा मालकांना एक सांगू इच्छितो की आम्हाला प्रतिसाद द्यावा तुम्ही, हीच विनंती राहील पाचोडकरांची। धन्यवाद। हे बघू शकता तुम्ही आश्रमाता केसरीचं मैदान जे आपण बैलपोळ्यानिमित्त ठेवणार आहोत। हे मैदानाची फाटी, उत्सुकता लागली सगळ्यांना या बैलपोळ्याच्या मैदानाच्या निमित्त। किती गर्दी या मैदानाला असू शकते बघू आपण। या मैदानाच्या पाट्या आहे तर सध्या 11 पाट्या आहेत आणि आयोजक मंडळीचं असं म्हणणं आहे की आपण आणखी एक पाटी वाढवणार आहेत, म्हणजे टोटल 12 पाट्या होतील। हे अशी मैदान धन्यवाद VS लाईव्ह सोबत जोडल्याबद्दल। असेच प्रेम राहू द्या।